जसं तू म्हणलास की नाही म्हणलं तुझ्या बिकॉज तुला ती विज्ञानाची कासही आहे. थोडंसं तुझी ती दूरदृष्टी तेव्हाही होती, जसं तू म्हणलं 2018 मध्ये तू ही फिल्म लिहिली असेल आणि ती आत्ता जर रिलेट होत आहे, तर मला हेही विचारायचं की ऑफकोर्स या सगळ्या आत्ताच्या AI च्या काळात आता सिनेमा गिळणार आहे, काय होत आहे, सगळ्यांनाच एक वेगळी धाकधूक आहे, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक वेगळी धाकधूक आहे, नाही म्हणलं तरी. तर तू कसं बघतोस याकडे? नाही, मला असं वाटतं धाकधूक होणं स्वाभाविकच आहे आणि आपल्या सगळ्यांना भीती आहेच की आपल्या सगळ्यांचं काम ते आपल्यापेक्षा फास्ट करतंय आणि ते खरंच आहे, ते करतच आहे. म्हणजे आज तुम्ही एखादा सिनॉप्सिस त्याला क्लीन करायला दिलात तर तो असं म्हणतो की तुम्हाला सबप्लॉट ॲड करून हवाय का. याबद्दल मी तुम्हालाही विचारलं. ॲक्च्युली ते तुम्हाला विचारतं की तुम्हाला या कॅरेक्टरची स्टोरी थोडी अशी फिरवायची आहे का. पण इम्पॉर्टंट पार्ट इज हो, ॲज अ रायटर तर तुला ते अजूनच पण इम्पॉर्टंट पार्ट इज गोष्ट तुम्हाला सुचणं हा त्यातला अजून महत्वाचा पार्ट झालाय आता एक. आणि दुसरं पण तुम्हाला डज इट ओव्हरपॉवर्स यू और डज इट लाईक नो, कारण diverts you? याचं कारण मी तुला सांगतो की ChatGPT किंवा AI हे सुद्धा बायस्ड होऊ शकतं. म्हणजे आता मध्ये एक असा किस्सा झाला की मी एका विषयासाठी रिसर्च करत होतो आणि मी अमुक अमुक विचारलं की याचं काय, तर त्यांनी मला सगळे एका पद्धतीचे रेफरन्स दिले. तर मी त्याला असं म्हणलं की ऑब्व्हियसली यू विल गिव्ह मी दिस काइंड ऑफ रेफरन्सेस बिकॉज दीज पीपल वेअर द लुझर्स. त्यामुळे त्यांच्या याच्यात त्याची नोंद नसणार आहे. मग त्यांनी लिहिलं आय गॉट युअर पॉईंट, नाव आय विल सी इट फ्रॉम अ डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. सो तेच सांगते तो प्रॉम्प्ट इतिहास. देणं महत्वाचं आहे. हा, आणि तेच सांगते कारण तो मी एक इतिहास. स्टोरी असंच लिहून बघायचा प्रयत्न केला आणि मला कळलं की आता हे त्याच्या डोक्यात नाही जायचं नाही आपल्याला, जायचं. नाही, आणि आपल्या काय डोक्याने जायचंय. मुद्दा असा नाही लिहिला, ते सगळ्यांना सेमच सांगणार आहे. म्हणजे सगळ्यांच्या स्टोरी एका पॉईंट नंतर सेमच होणार आहे. तर मग तेव्हा लोक म्हणजे जाऊ दे बा, कोणाची जास्त ह्युमन आहे, ओरिजिनॅलिटी तेव्हाही काउंट होणार आहे. काढा. म्हणजे साधी गोष्ट, आता दशावतार आहे तर मी कोकणातल्या फोक आर्टिस्टची एक स्टोरी लिही असं म्हणून त्यांनी लिहून दिली असती, पण मुळात त्यासाठी दशावतार माहिती पाहिजे ना. तर आपण आपल्या ज्या संस्कृतीतनं येतो, जिथे आपण थिएटर केलंय, वेगवेगळे आर्ट फॉर्म्स केलेत, म्युझिक पाहिलंय, अनुभव घेतलाय, 50 रिजेक्शन्स घेतलेत, त्यातनं जो एक टोकदारपणा येतो तो आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. त्यामुळे AIने त्याला मदत होईल, पण AIने ते रिप्लेस करायची वेळ आली ना तर सगळ्या गोष्टी सिमिलर होतील. आणि ते असं आहे ना की तुझी भाजी, कोशिंबीर, चटणी, गोड या सगळ्याची चव सेम लागली तर चालेल का. तर ऑब्व्हियसली नाही चालणार, तर ती पदार्थच बिघडून जातील. तसंच ते यायचं की एक पदार्थ छान वाटेल AI मध्ये, पण सगळं नाही आवडणार. नक्कीच ऋतालाही मी विचारते याबद्दल आणि तू हे तो विचार करून ठेव, कारण हा प्रश्न फार आत्ताचा आहे, सगळ्यांचाच आहे. सेम प्रश्न. तू कसं बघतेस यात? नाही, मला म्हणजे डेफिनेटली ही भीती, मला असं वाटतं ॲज ॲक्टर म्हणून मला ती भीती नाही वाटत, कारण तुम्ही डोळे कसे रिप्लेस कराल. हां, म्हणजे तुम्ही इमोट जे करताय ते कसं तुम्ही कराल, म्हणजे तुम्ही कराल व्हिडिओमध्ये सगळं कराल, पण डोळ्यांचं काय कराल. तुझे डोळे कोणीच नाही रिप्लेस नाही, करत. तसं नाही. मी just- म्हणजे आय मीन की या आय मीन डायलॉग बोलेल, हा सगळं होईल, पण म्हणजे त्यामुळे ॲज ॲक्टर मला भीती नाही वाटत, पण डेफिनेटली म्हणजे रायटर्स आणि कारण पण अगेन मी खूप वेळा यूज करायचा प्रयत्न केला आहे काही गोष्टींसाठी, पण समहाऊ मला एक गोष्ट लक्षात आली की माझं कॉन्फ्लिक्टच होतं त्याच्याबरोबर. कारण मला म्हणजे मी त्याच्याकडे माझे शब्द शोधायला जाते, पण ते माझे नाही नसणारच आहेत ना, कारण ते कोणीतरी दुसऱ्याने लिहिलेलं आहे. सो मला असं वाटतं ती कॉन्फ्लिक्ट ना उगाच आपल्यापासूनच सुरू होईल मग. हो, आणि त्याला सगळं ते वाढण्यापेक्षा वाटतं मी थाळी सो मला असं वाटतं की ऑल्सो इट डिपेंड्स की सी टेक्नॉलॉजी आहे म्हटल्यावर आय ऑलवेज फील की तुम्ही अप टू डेट राहिलं पाहिजे, तुम्ही ते बेटर केलं पाहिजे. तो आय डोंट डिनाय इट, म्हणजे त्यांनी अपलिफ्ट होणार असेल काम तर ते झालंच पाहिजे. पण ॲज अन ॲक्टर लाईक अ परफॉर्मिंग आर्टिस्ट आय डोंट थिंक की इट कॅन एव्हर रिप्लेस व्हॉट ह्युमन्स कॅन डू. अगदी बेसिक. म्हणजे मला ते डिशवॉशर सारखं वाटलं की डिशवॉशर वापरण्यापेक्षा मी स्वतः भांडं घासीन, 1 मिनिटात होईल माझं. इतकं ते छोट्या याच्यावर झालं असं. आणि मगाशीच म्हणत होतं की एक मी मला होतं इंटरनेटवर की एक बाई असं म्हणते की मला हे नकोय की AIने बाहेरचं काम केलं आणि मी घरात भांडी घासते आणि धुणं धुते. मला AIने भांडी घासणं आणि धुणं हवंय, म्हणजे मला बाहेर जाऊन चांगलं काम करता येईल. एक्झॅक्टली तोच मुद्दा आहे. करेक्ट आहे. वा, येस अभिनय, काय म्हणणार? सी द बिगेस्ट द मोस्ट लवेबल ॲस्पेक्ट ऑफ आर्ट म्हणजे सगळ्यात जी आपल्याला एका ऑडियन्स मेंबरला नकळत जी गोष्ट सगळ्यात जास्त एका कलाकृतीबद्दल आवडते ना, दॅट इज ह्युमन एरर.
या करेक्ट. ह्युमन एरर तुम्ही ए आयकडनं एक्सपेक्टच नाही करू शकत. द इम्परफेक्शन, ब्युटी ऑफ इम्परफेक्शन. इम्परफेक्शन जो आहे, कुठल्याही कलाकृतीमधला जो इम्परफेक्शन आहे, जो लोकांना सगळ्यात जास्त भावतो, तो ए आय कधीच नाही क्रिएट करू शकत. सेकंडली, फिल्म मेकिंगमधले असे खूप ॲस्पेक्ट्स आहेत ज्यांना खूप दिवस आणि खूप पैसा लागण्याची शक्यता असते. ए आय ती गोष्ट कमी पैशामध्ये आणि कमी दिवसात करू शकते, हेही तितकंच खरं आहे. जे दिग्दर्शक कधीकधी काही गोष्टी अफोर्ड नाही करू शकत, पण गेली 5-7 वर्ष ते एका स्क्रिप्टसाठी लढत आहेत, ते त्यांचं काम जर सोपं होत असेल ए आयनी, तर वेल अँड गुड. तुम्ही जर ॲक्टर्स रिप्लेस करत नाही आहात कम्प्लिटली, रायटर्स कम्प्लिटली रिप्लेस करत नाही आहात, जे इररिप्लेसेबल गोष्टी आहेत तुम्ही जे रिप्लेस करत नाही आहात, पण ए आयची कुठेतरी मदत घेऊन थोड्या गोष्टी करतायत. बायबल बनवणं आलं, कॉन्सेप्ट आर्ट, पिच डेक, तुमचा स्टोरी बोर्डिंग, या सगळ्या गोष्टी आल्या. त्यासाठी ए आय वापरणं फाईन, ग्रेट. पण आपल्या रेग्युलर आयुष्यावरती, मी फक्त आर्टिस्ट म्हणून नाही म्हणत आहे, एक नॉर्मल ह्युमन बिईंग म्हणून माझ्या रेग्युलर आयुष्यावरती ए आयचा नेमका इम्पॅक्ट काय असणार आहे, हे पुढचे 2 वर्ष मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार. कारण ए आय इज इन अ बबल राईट नाव. 55% ऑफ द चिप्स जे ए आयचे आहे ते तायवानमध्ये बनतात, आणि ते तायवान इज अंडर अ कॉन्स्टंट थ्रेट फ्रॉम चायना. सेकंडली, अजूनपर्यंत ए आय कंपनीजला ती गोष्ट मॉनिटाईज कशी करायची हे माहिती नाही आहे, बट देर आर ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स इन्वॉल्ड इन इट. उद्या जर हा बबल ब्रेक झाला तर कदाचित तुम्हाला ते कंपनीज दिसतील की नाही मला माहिती नाही. ती टेक्नॉलॉजी कदाचित असेल, पण ती कुठल्या फॉर्ममध्ये असेल, तिचं ॲप्लिकेशन काय असेल, ह्याची कल्पना मी आत्ता बसून इथे नाही मांडू शकत. मी तुम्हाला आत्ताचं इंटरप्रिटेशन देऊ शकतो की माझ्या कामाला ते कसं अफेक्ट करू शकतं किंवा काय त्याच्या पॉसिबिलिटीज आहेत, पण जे आम्ही बोलतोय ते होईलच ह्याची गॅरंटी सुद्धा नाही अर्थात ते एक पूर्णपणे. वेगळा विश्व आहे, पण तू म्हणतोस की आपण त्याची मदत थोडी घेऊन पुढे जायचंय. पुढे जाणं को एक्झिस्टिंग इज द की. इट इज ॲप्लिकेशन की त्याची मदत करणं आहे, मदत घेणं आहे बेसिकली. सो इट इज दॅट बबल. तो पॉप होऊन त्याचा काय होईल तर माहिती नाही. जसं 2008मध्ये .com बबल आला होता, त्याच्यानंतर मार्केट क्रॅश झालं, एवढे .com झाले, ते .coms आता गायब आहेत, पण इंटरनेट आहे. Internet became a massive part of our life after that. Social media came in. So what evolution AI goes through, हे बघण्यासारखं असेल, अँड आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. 2 वर्षानंतर काय होतं आणि त्याचा वापर आपण कसं करू शकतो. मोस्ट पीपल प्रेडिक्टेड रोबोट्स, नोबडी प्रेडिक्टेड इंटरनेट. तर हे इतकं काहीतरी भलतंच आउट ऑफ सिलेबस आलंय ते. तसं आता पुढे काहीतरी आउट ऑफ सिलेबस येऊच शकतं. ऑल्सो आय थिंक AI इज व्हाईट ऑर ब्लॅक, बट लाईफ इज ग्रे. सो ते कसं पकडेल ते, म्हणजे काय होईल. If your AI is getting gray, run away from it. आय मीन या येस, अर्थात थोडा